सध्या सुट्ट्या सुरू आहेत, म्हणून आपण मुलांना गरमागरम प्रोटीनने भरपूर असलेला पचायला हलका असा नाश्ता करायला हवा. म्हणूनच आज आपण शिकणार आहोत अख्खे मूग आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेले पौष्टिक असे धिरडे. धिरड्यांसोबत गोड, आंबट, तिखट अशी मस्त चविष्ट कैरीची भाजी देखील खाऊन बघा. ही चव तुमच्या जिभेवर नक्कीच रेंगाळत राहील. रेसिपी अगदी सोपी आणि नवीन आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. नमस्कार, स्मिताज क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. अशाच मस्त चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी स्मिताज क्लाउड किचनला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धिरडे करण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजवलेले 1 कप हिरवे मूग मी इथे घेतलेले आहेत. मोड आलेले मूग देखील तुम्ही वापरू शकतात. तसेच धिरड्यांची चव वाढवण्यासाठी अगदी थोडेसे हिरवे मटार मी इथे घेतलेले आहेत. 1/4 कप देखील तुम्ही घेऊ शकतात. हातात मावेल एवढी छान फ्रेश कोथिंबीर घ्यायची आहे, त्यामुळे धिरड्यांना छान रंग येईल. 3 हिरव्या मिरच्यांचा वापर मी इथे करणार आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. तसेच 1 इंचपेक्षा मोठा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे. यात आता 1/3 म्हणजेच 1/3 कप दही मी वापरणार आहे. दह्याचाच वापर करा. दही वापरल्यामुळे धिरडे अगदी लुसलुशीत मऊ असे येतील आणि त्यांना जाळी पडण्यास देखील मदत होते. आता या सर्व घटकांचं अगदी बारीक चिकन असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट मसाल्यासारखं बारीक असं वाटण मी इथे तयार करून घेतलेलं आहे. हिरवे मटार आणि कोथिंबीरमुळे कलर देखील सुरेख आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात. हे वाटण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. या मिश्रणात आता 1/2 कप तांदळाचं पीठ मी टाकून घेणार आहे. तांदळाचं पीठ जवळजवळ सर्वांच्याच घरी उपलब्ध असतं. चिमूटभर हिंग देखील टाकून घ्यायचा आहे. तसेच एका लिंबूचा 1/4 भाग म्हणजे 1/4 लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे. लिंबूचा रस टाकल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनो टाकायची अजिबात गरज नाही. ही टीप अगदी खास आहे, ती लक्षात ठेवा. चवीपुरते मीठ देखील टाकून घ्यायचे आहे. आणि आता हे सर्व घटक अगदी व्यवस्थितपणे फेटून घ्यायचे आहेत. तांदळाच्या पिठामुळे हे मिश्रण खूप घट्ट झालेलं आहे, म्हणून यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळे धिरड्यांचं बाइंडिंग आणि टेक्स्चर खूप छान येतं. साधारण इडलीच्या पिठासारखं थोडं पातळसर असं मिश्रण हे ठेवायचं आहे. अर्धा तास हे मिश्रण आता झाकून ठेवा, त्यामुळे तांदळाचं पीठ छान असं फुलून येईल. अर्ध्या तासानंतर मी हे झाकण काढून घेतलेलं आहे. मिश्रण जरा फुलून आलेलं आहे आणि तांदळाच्या पिठामुळे त्याला घट्टसरपणा देखील आलेला आहे. 2 ते 3 मिनटं हे धिरड्यांचं बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तसेच पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी देखील ॲडजस्ट करायची आहे. धिरड्यांचं हे बॅटर मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही इथे बघू शकतात. आता गरमागरम धिरडे तयार करून घ्यायचे आहेत. गॅस पेटवून त्यावर मी फ्राय पॅन ठेवून घेतलेली आहे. यात आता अगदी 1 छोटी पळी भरून तेलाचा वापर मी करणार आहे. अगदी 5 ml तेल इथे वापरलेलं आहे. तेल व्यवस्थित सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे.
पॅन व्यवस्थित तापल्यानंतरच धिरडे बनवायला सुरुवात करायची आहे. 1 मोठा चमचा भरून बॅटर पॅनमध्ये टाकून घ्या आणि अगदी हळूवारपणे त्याला पसरवा. गॅसची फ्लेम मीडियम लोच ठेवायची आहे, त्यामुळे धिरडं अगदी व्यवस्थित शिजेल. तसेच त्याला जाळी पडण्यास देखील मदत होईल. फ्लेम जास्त हाय ठेवली तर ते खालून चटकेल आणि मध्ये जरा कच्चटसुद्धा राहू शकतं. त्यामुळे ही काळजी मात्र घ्यायची आहे. साधारण धिरड्याच्या वरच्या भागाला कोरडापणा येईपर्यंत हे धिरडं एका बाजूने शिजू द्यायचं आहे. धिरड्याच्या वरच्या भागाचा ओलसरपणा अगदी गेलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात. अगदी थोडंसं तेल वरून देखील लावून घ्या. धिरडं उलथून दुसऱ्या भागाने देखील 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने देखील हे धिरडं शिजून तयार आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत असं धिरडं आलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात. त्याला छान अशी जाळी देखील पडलेली आहे. अशाच पद्धतीने सर्व धिरडे तयार करून घ्यायचे आहेत. गरमागरम मऊ लुसलुशीत पौष्टिक असे धिरडे खाण्यासाठी आता वाढून घ्या. सोबत कैरीची गोड आंबट तिखट भाजी घ्या. कैरीच्या भाजीची लिंक मी वर आय बटनमध्ये तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. सोबतच फ्रेश दही देखील तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.